आपण या व्हिडिओमध्ये समूहदर्शक शब्द बघणार आहोत. सो त्याच्या पूर्ण ग्रुपला कोणत्या एका वर्डने ओळखलं जातं म्हणजेच काय ग्रुप ऑफ वर्ड. सो पहिला काय आहे किल्ल्यांचा जुडगा. म्हणजे एक किल्ली असेल तर तिला किल्ली म्हणणार आणि जर खूप साऱ्या किल्ल्या असेल तर त्यांना काय म्हणणार आपण किल्ल्यांचा जुडगा. सेकंड आहे गुरांचा कळप. म्हणजे जो जनावरांचा जो ग्रुप असतो सो त्याला काय म्हणतात कळप. त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे गवताची गंजी. म्हणजे जे गवत एकत्रित करून ठेवलं जातं म्हणजे खूप साऱ्या गवताच्या पेंड्या एकत्रित करून ठेवल्या जातात त्याला काय म्हणतात गंजी. त्याच्यानंतर आहे तारकांचा पुंज. तारका म्हणजेच काय आकाशामध्ये जे स्टार्स असतात सो त्या सगळ्यांना काय म्हणतात तर तारकांचा पुंज. फिफ्थ नंबर आहे दुर्वांची जुडी. दुर्वा म्हणजेच काय तर ज्या गणपतीला घातल्या जातात त्या एक असेल तर दुर्वा आणि खूप साऱ्या जर असतील तर त्यांना म्हणतात दुर्वांची जुडी. सो केसांचा एक केस असेल तर केसांची खूप अशी घट्ट वेणी असेल किंवा जर खूप असं केसांचा एखाद्या व्यक्तीचे केस खूप जाड असतील म्हणजे स्पेशली लेडीजचे सो तिला काय बोलतात तर केसांचा झुपका म्हणजेच काय तर केसांचा ग्रुप. त्याच्यानंतर सेवन्थ नंबर आहे पुस्तकांचा गट्टा. एक पुस्तक असेल तर पुस्तक आणि जेव्हा पुस्तकांचा बंच असतो तेव्हा त्याला काय म्हणतात पुस्तकांचा गट्टा. त्याच्यानंतर फूल आणि झाडांचा काय असतो ताटवा. एक झाड असतं एक फूल असतं आणि खूप सारी जर फुलं असेल खूप सारी जर झाडं एकत्रित असतील म्हणजे एकमेकांना अशी अगदी चिकटून असतील तर त्याला काय म्हणतात तर फुलांचा किंवा झाडांचा ताटवा. मुलांचा काय असतो जो मुलांचा ग्रुप असतो तो मुलांच्या ग्रुपला काय म्हणतात मुलांचा घोळका. लाकडाची एक लाकूड असेल तर लाकूड आणि खूप सारी लाकडं जेव्हा त्यांना घट्ट एकत्रित बांधून ठेवलेलं असतं तेव्हा ती काय होते लाकडांची मोळी. त्याच्यानंतर आहे लोकांचा घोळका. म्हणजेच खूप सारी लोक एकत्रित जमा झालेली असतील सो त्या लोकांच्या ग्रुपला काय म्हणतात तर घोळका. हत्तीचा काय असतो तर कळप. म्हणजे खूप सारे हत्ती एकत्रित जात असतील सो हत्तीच्या त्या ग्रुपला म्हणतात हत्तीचा कळप. वारकऱ्यांची दिंडी. म्हणजे खूप सारे वारकरी जेव्हा एकत्रित जातात तेव्हा त्यांची काय निघते दिंडी. पोत्यांची असते थप्पी. म्हणजेच काय खूप सारी पोती धान्याने भरलेली पोती जेव्हा एकत्रित ठेवली जातात तेव्हा त्यांना काय म्हणतात धान्यांची थप्पी. खेळाडूंचा संघ. म्हणजे क्रिकेटचे जे खेळाडू आहेत त्यांचा काय असतो जो ग्रुप असतो त्याला म्हणतात संघ. त्याच्यानंतर आहे गवताचा भारा. म्हणजे काय जेव्हा वाळलेल्या गवताचं होतं तेव्हा ती गंजी होती आणि ओलं गवत ज्यावेळेस असणार आहे तेव्हा ते एकत्रित बांधलं जातं तेव्हा त्याला म्हणतात गवताचा भारा. त्याच्यानंतर आहे उंटांचा. उंटाच्या ग्रुपला काय म्हणतात तर काफिला किंवा तांडा. त्याच्यानंतर आहे द्राक्षांचा घोस किंवा घड. म्हणजे एक द्राक्ष असेल तर द्राक्ष आणि खूप सारे द्राक्ष जेव्हा त्या फांदीला लागलेले असतात सो त्याला काय म्हणतात द्राक्षांचा घड किंवा घोस. धान्यांची काय असते तर रास. पक्ष्यांचा थवा सगळ्यांनाच माहिती असेल. फळांचा घोस असणार आहे. म्हणजे जसं की एका फांदीला खूप सारी फळं लागले सो त्याला काय म्हणतात तर फळांचा घोस. फुलांचा असतो गुच्छ. जो बुके असतो तो त्याला म्हणतात मराठीमध्ये फुलांचा गुच्छ. यात्रेकरूंचा लोंढा. म्हणजे यात्रेमध्ये जी लोक वारकरी वेगळे वारकरींची असते दिंडी आणि यात्रेमध्ये नॉर्मली खूप सारे लोक जातात. वारकरीमध्ये सिलेक्टेडच लोक जातात जे वारकरी असतात आणि यात्रेमध्ये सगळेच लोक जातात. सो यात्रेकरूंचा असतो लोंढा गर्दी. लोकांची असते झुंड किंवा गर्दी. त्याच्यानंतर हरणांचा सुद्धा असतो कळप. तसंच आपण मेंढरांचा सुद्धा कळप म्हणणार आहोत. शेळी आणि मेंढीमध्ये फरक आहे. सो मेंढरांचा सुद्धा कळप असणार आहे. मडक्यांचा असतो उतरंड. मडके म्हणजेच काय जे मातीपासून बनवलेले असतात. मातीचे जे माठ असतात ते एकत्रित लावून ठेवलेले असतात तेव्हा त्याला म्हणतात उतरंड. आणि दरोडेखोरांची असते टोळी. दरोडेखोर म्हणजेच चोर त्यांची काय असते टोळी. सो अशा प्रकारचे समूहदर्शक शब्द तुम्हाला एक्झामला विचारले जाऊ शकतात. ह्याच्या साहाय्याने तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायला मदत होणार आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.